श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तू खूप काही व्यस्त आहेस। तुझ्या आयुष्यातील त्या अडचणी दूर करण्यासाठी तू माझ्याकडे जे प्रार्थना केले आहे, पण त्या सर्व काही सेवेसाठी तुझ्याकडे वेळ नाही हे मी जाणतो। माझे नामस्मरण तुझ्यासाठी किती हितकारी आहे हे तुला कसे सांगू। बाळा, तू फक्त नामस्मरण कर। तुला जर मठात येणे जमत नसेल तर नको येऊ। तुला जर घरात ठेवणे जमत नसेल तर नको ठेवू। मी जाणतो की तू किती व्यस्त आहेस। बाळा, तुला त्या प्रगतीसाठी खूप काही आशीर्वाद हवा आहे तर तो नक्कीच प्राप्त होईल। मला शोधण्यासाठी इतरत्र कुठेही भटकण्याची आवश्यकता तुला नाही। तू अक्कलकोटला येण्याची वाट पाहत आहेस। तू त्याचे स्वप्न देखील रंगवले आहे। होय, मी तुला ती अनुमती प्रदान करत आहे। लवकरच तू अक्कलकोटला येणार। होय बाळा, तुझे स्वप्न साकार होईल। तुझे कार्य देखील पूर्ण होण्याचा आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी आलो आहे। पण विचार करणे आणि चिंता करणे, काळजी करणे या सर्व खूप काही त्रासदायक गोष्टी तुझ्याजवळ ठेवून तो त्रास सहन करत आहेस। त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आज माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन या रात्रीतून तुझी काळजी नष्ट करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे। बाळा, निश्चित राहा। तुम्ही जे काही संकल्प केले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जर देव शोधत आहात तर मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल। जर तुम्ही एखाद्या पशु पक्ष्यात सुद्धा मला शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याला प्रेमाने काही खाऊ घाला, तेव्हा देखील माझी कृपा तुमच्यावर होईल। कोणी अडचणीत असेल जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला येईल आणि तुम्ही सहखुशीने त्याची मदत कराल, त्या क्षणी माझे रूप तुम्हाला त्यात दिसेल। कारण त्याच्या मनातून जो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तोच ईश्वराचा, भगवंताचा आशीर्वाद माना। तेव्हा कधी तुमच्याकडे कोणी अडचणी घेऊन आले असेल तर त्याला तसे परत पाठवू नका। तुमच्यासाठी काही मदत देता येईल ते आवश्यक करण्याचा प्रयत्न करा। बाळा, तुमची भटकंती थांबवा। मी प्रत्येक जीवन आहे, मी एक अस्तित्व आहे, मी एक शक्ती आहे। मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसायला लागेल। जेव्हा तुम्ही मनापासून अंतःकरणातल्या शुद्ध चैतन्यापासून मला आवाज देता तेव्हा मी तुम्हाला सर्वत्र दिसणार आहे। जर तुम्हाला अनुभव करायचे आहे तर या क्षणाला देखील मी तुमच्या समोर आहे। तुम्ही फक्त माझं मनापासून नामस्मरण करा। बाळा, जिथे जिथे नामस्मरण होते तिथे तिथे माझे वास्तव्य कायम आहे। अगदी तुझ्या हृदयात सुद्धा या क्षणालाही मीच आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तुझा भाग्य उदय होण्याचा वेळ जवळ येत आहे। तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो। तुझ्या कुटुंबावर येणारा प्रत्येक भयंकर संकट जेव्हा टळेल तेव्हा तुला माझ्यावर संपूर्ण विश्वास बसेल। कित्येकदा मी तुला सावरले आहे बाळा, कित्येकदा माझ्या प्रेमाचा हात देऊन तुला त्या भयंकर संकटातून देखील मी बाहेर काढलो आहे। तुझे जीवन सुख आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे। स्वामी म्हणतात, तू जे काही काळजी करत आहे त्या काळजीचा आजचा शेवटचा दिवस आहे। बाळा, उद्यापासून तुझ्या भाग्यात तो चमत्कार मी लिहित आहे। हा संदेश शेवटपर्यंत जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल त्यावर येणारे प्रत्येक संकट टळून त्याचा भाग्य उदय निश्चित आहे। या रात्रीतून तुमच्या जीवनातून ते संघर्ष, ते क्लेश, ते आजार दूर करणारे आशीर्वाद मी तुला देण्यासाठी आलो आहे। तुमची आर्थिक उन्नती, तुमचे स्वतंत्र आणि तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद असलेला हा माझा दैवी संदेश तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात, तेव्हा या संदेशावर विश्वास ठेवा आणि त्यातील आशीर्वादांना श्रद्धेने स्वीकार करा। तुमच्यासाठी या रात्रीतून जे काही आशीर्वाद मी देत आहे ते तुम्ही उद्या प्राप्त कराल। देव म्हणतात, जर तुझा विश्वास आहे तर मी तुला या क्षणालाही दर्शन देत आहे। हम गया नहीं, जिंदा आहे या वाक्यावर तुझा अधिक विश्वास बसणार आहे। देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव,
मी तुला बरे करू शकतो, तुझ्या कुटुंबात आनंद देऊ शकतो, तुझ्या सर्व काही संघर्षांना समाप्त करू शकतो. काही क्षणात देखील माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुला तो चमत्कार प्राप्त होईल. यावर जो कोणी विश्वास करेल त्याला उद्यापर्यंत माझे चमत्कार अनुभवायला प्राप्त येतील. स्वामी म्हणतात, बाळा चिंता करू नको, काळजी करू नका, त्याऐवजी प्रार्थना करा. प्रार्थनेत ते सामर्थ्य आहे, त्यामुळे तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतात. तुमच्या जीवनातील ते संकटे दूर होण्यास तुम्हाला मदत प्राप्त होते. मी ते तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहे, यावर विश्वास ठेवा. जे काही चमत्कार तुम्हाला हवे आहेत ते, जे काही आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत ते देवाकडून प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे. आता निश्चिंत असावे, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्याजवळ ते चांगले कर्म करून घेत आहे. तुझे जीवन समृद्धीच्या मार्गावर पुढे वळवत आहे. तुम्ही जे काही अपेक्षा देवाकडून ठेवत आहात, आपल्या कार्यातून जी प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहात, त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. मोठे यश तुमच्याकडे वेगवान गतीने येत आहे. काळजी करणे थांबवा, कारण जो काळजीत व्यर्थ वेळ नष्ट करतो तो प्रयत्नात कमी पडतो. तेव्हा बाळा तुम्ही अधिक प्रयत्न करावे आणि देवाचे स्मरण करून प्रत्येक कार्याचा प्रारंभ करावा, असे मी तुला आज आज्ञा देतो. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे, त्याला मी आशीर्वादित करतो की जो एक प्रयत्न करेन त्यासाठी देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी प्रगती आणि समृद्धीच्या अनेक वाटा मोकळ्या होतील. या दारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येऊ लागतील. ज्या दारावर तुम्ही ठोठावत आहात, देव म्हणतात, तुझे ठोठवणे मी ऐकलं आहे. तू जेव्हा माझी प्रार्थना करून माझ्याकडे विनंती केला आहेस, तर आत्तापासून तुझे मन निशंक कर, कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद त्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. ते आशीर्वाद स्वीकार कर. तुझ्या मनातील ती नकारात्मक भावना माझ्या चरणावर सोपव. निश्चित हो, तुझ्याजवळ जे काही दुःख आहे ते देखील माझ्या चरणावर सोपून निश्चित हो. सुख, समाधान, प्रगतीचे दिवस येत आहे. माझी आराधना, माझे नामस्मरण, माझे ध्यान, देवाचे चिंतन जो कोणी प्रिय भक्त करत आहे त्याच्याकडे माझे आशीर्वाद चमत्काराच्या रूपात या 24 तासात त्यांना प्राप्त होऊन त्याचे ते दुःख निराशन होईल. त्यांच्या त्या काळजा संपून जातील आणि त्यांना मोठ्या सुखाची, आनंदाची प्राप्ती होईल. एक मोठी आनंदाची बातमी त्यांच्याकडे दिल्या जात आहे. त्यासाठी निश्चित असावे. मुलाबाळाची काळजीही करू नका. देव तुमच्या सतत सोबत आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली माझे दैवत आहे असे कमेंट करायला विसरू नका. मी सदैव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो. तुमच्या मुलाबाळांना समृद्धी, आनंदाचे मार्ग दाखवतो. त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनेल. जिथे मोठ्याचा मान सन्मान केला जातो, लहान्यांना प्रेम दिला जातो, त्या घरात निरंतर स्वामीचा वास्तव्य असतो. याचा अनुभव तुम्ही कराल. त्यासाठी सगळ्यांना एक समान मानणे सुरू करा. देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण ज्या घरात सतत होते त्या घरात कटकटी कमी होतात, खूप काही क्लेश कमी होतात. देवाची कृपा निरंतर होऊन सुख समृद्धीच्या वाटा उघडल्या जातात. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करून तुमचा भाग्य उदय निश्चित करू. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे फक्त तू तुझा मार्ग चालत राहा. तर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.